रामलिंगचा स्कॅम याबाबत जो मी व्हिडिओ टाकला होता ना, त्याला जवळपास 1,00,000 व्ह्यू गेलेले आहेत आणि त्याच्या कमेंट पाहून असं वाटतंय की त्या लोकांसोबत असंच झालं पाहिजे होतं. गाईज त्याचं कारण असं आहे की तो स्कॅम तर होतोयच ठीक आहे, पण त्या स्कॅमपेक्षा ना जे खेळायला जातोय तो सगळ्यात मूर्ख आहे. कारण ना तुम्हाला अक्कल नाही का एवढी पण की आपले पैसे जातात तुम्हाला माहीत असताना पण लालच घेऊन तुम्ही जातात, हारतात, मार खातात. अरे मी तर म्हणतो मार खाण्यापेक्षा ना तुम्हाला असं बडवायला पाहिजे ना त्यांनी, त्याच्याशिवाय तुम्हालाच अक्कल यायची नाही. ठीक आहे. माझ्या कमेंटमध्ये एवढे कमेंट आल्यात की माझे 10,000 गेले, माझे 1,000 गेले, 5,000 गेले, 6,000 गेले, माझा मोबाईल गेला. तुम्ही काही येडेपिडे आहेत का? मग तिथे कशाला जाताय तुम्ही? देवाला चाललात ना, निसर्गाचं दर्शन घ्यायला चाललात, देवाचं दर्शन घ्यायला, तर तेच करा की बाकीच्या भानगडीत कशाला पडताय. पण नाही, थोडीशी लालच, समजा 1,000चं 10,000 आलं तर कितीच खुश होईल. अरे 1,000चं 10,000 नाही, तुम्हाला ते उघडं करून आणावं लागतं त्यांनी. त्यांची चूक नाही. ते म्हणत अशी आहे ना की जब बकरा खुद चल के आ रहा है तो कटेगा भी और सब में बटेगा भी. आणि या स्कॅमबाबत व्हिडिओ बनवण्याचा माझा काही सुद्धा हेतू नव्हता ठीक आहे. पण म्हणलं चला माझे फॉलोअर जेवढे आहेत त्यातून एक जरी वाचलं तरी माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश जो आहे तो पूर्ण झाला असं मला वाटतंय ठीक आहे. बाकी शेवटी तुमची मर्जी की तुम्हाला काय करायचं आहे ते. यात काय माझा फायदा वगैरे नाही. आणि काय एक एक जण तर काय म्हणते की दादा माझे 10,000 गेलेत मिळतील. तुम्ही मला विचारून खेळायला जाता काय तिकडे? किती निर्लज्ज माणसं आहेत तीन काय नाही की रे बाबा अवघड. बाकी आता तुमची मर्जी की तुम्हाला फिरायला जायचंय का स्कॅममध्ये अडकायला जायचं. बाकी आता रामलिंगला पाणी पण व्यवस्थित आले तर तुम्ही जाऊ शकता पैसे कमवायला. तर ना गाईज हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा एकच हेतू आहे की तुमच्यासोबत असा स्कॅम होऊ नये, तुमची लूटमार वगैरे होऊ नये ठीक आहे. जर कोणाच्या भावना वगैरे दुखावल्या असतील तर मनातून सॉरी बोलतो, पण तुम्ही ना अशा गोष्टीमध्ये फसू नका.